बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी भोंदूबाबा अशोक खरातच्या चौकशी संदर्भात। भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयाची तपासणी होते। गुन्हे शाखेकडून कार्यालयाची तपासणी होत आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात खरातचं कार्यालय आहे। तर मध्यवर्ती परिसरात खरातचं हे कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी करण्यात आली आहे। कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या या कार्यालयात तपासणी करण्यात आलेली आहे। तर खरातशी संबंधित मालमत्ता, त्याच्या संबंधित कार्यालय, संस्थान या सर्वांचीच चौकशी सध्या वेगाने सुरू आहे। गुन्हे शाखेकडून आता त्याच्या कार्यालयाचीही तपासणी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय अधिक माहिती आहे? खरातच्या कार्यालयाची तपासणी होते, त्यात काही समोर आलंय का? पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागलेत का? प्रणिता, एक महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण अशोक खरातचं जो प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आत्तापर्यंत 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि आत्ताच काही वेळा आधी या संपूर्ण प्रकरणामध्ये जे SIT टीम या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये येऊन तपासणी केलेली आहे। कारण याच नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या या ओकस प्रॉपर्टीमध्ये अशोक खरात आलेले नागरिकांचे भविष्य पाहायचा अशा पद्धतीचं एक जो आहे तो संशय आहे। आणि याच ओकस प्रॉपर्टीमध्ये ज्या महिलांवरती अत्याचार झालेले आहेत आत्तापर्यंत त्या सगळ्या महिलांनी तक्रार दिलेली आहे आणि खरं तर याच ऑफिसमध्ये महिलांवरती अत्याचार झालेले आहेत अशा पद्धतीचं संशय आहे। आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची टीम आता काही वेळा आधी या ओकस प्रॉपर्टी जो अशोक खरातचं कार्यालय आहे इथे येऊन संपूर्णपणे तपासणी केल्याचं एकूणच आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत नवनवे धक्कादायक जे खुलासे आहेत ते होताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि या संपूर्ण जे एकूणच जे SIT टीमसोबत काही महिलासुद्धा होते अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे। आत्तापर्यंत 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात ही तक्रार दिलेली आहे। आज सुद्धा काही महिला तक्रार देऊ शकतात अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त एकूणच केला जातोय। आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या ऑफिसमध्ये SITची टीम आता काही वेळा आधी आली होती। मागच्या काही दिवसांपासून हे कार्यालय बंद आहे, पोलिसांनी हे कार्यालय बंद केलेलं आहे। पण याच ऑफिसमध्ये येऊन काही डॉक्युमेंट्स मिळतात का किंवा संपूर्ण या ऑफिसची तपासणी SIT टीमकडनं करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणावरती मुख्यमंत्री सुद्धा उद्या विधानसभेमध्ये निवेदन करणार आहेत। अत्यंत या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळेच काही दिवसांआधी राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची टीम नेमलेली होती। SITची टीम या सगळ्या प्रकरणाचा जो एकूणच तपास आहे तो अत्यंत वेगाने करतोय आणि या सगळ्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळत आहे। जी किरण, या कार्यालयात संगणक होते का, CCTV होते का, अशी काही माहिती समोर आलेली आहे का? आत्ताच काही वेळा आधी या संपूर्ण कार्यालयाची तपासणी करण्यात आलेली आहे। आता नेमकं SIT टीमच्या हाती काय लागलेलं हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे। पण काही महिलांना घेऊन SIT टीम या ऑफिसच्या कार्यालय इथे आलेली होती आणि तपासणी केलेली आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे। कारण या आधीच 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात तक्रार केलेली आहे। आणखीन काही महिला तक्रार देऊ शकतात असा अंदाज आहे। नेमकं हे सगळं जे दुष्कृत्य आहे, गैरकृत्य आहे ते कुठं घडलेलं आहे त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी ही जे SIT टीम या संपूर्ण भागामध्ये आलेली होती। आणि आतापर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार खरं तर याच कार्यालयामध्ये हा अशोक खरात जो आहे तो महिलांशी गैरकृत्य करायचा अशा पद्धतीचा संशय आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस हे वाढताना आपल्याला बघायला मिळते। जे एकूणच अशोक खरातचं जे ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टवरती अशोक खरात अध्यक्ष होता त्या ट्रस्टवरती असलेल्या काही विश्वस्तांशी सुद्धा आज चौकशी करण्यात आलेली आहे। कारण या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत, त्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची सुद्धा माहिती जे SIT घेताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे नेमकं आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काय काय धक्कादायक खुलासे होतात हे देखील बघणं हे महत्त्वाचं आहे। कार्यालयातूनही आता पोलिसांच्या हाती काय लागलेलं आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडून घेणारच आहोत। मात्र तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा, आणखी एका महत्त्वाच्या बातमीचे तपशील तुमच्याकडून घ्यायचे। तर भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला आता वेग आलाय। फार्म हाऊस व्यवस्थापकासह शिपायाचीही चौकशी होते। पूजा विधीसाठी येणाऱ्या व्यक्तींची यादी ही SITच्या हाती लागली आहे। खरातच्या नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आता तपासाला वेग आलेला आहे आणि काही भक्तांची यादी ही हाती लागलेली आहे गुन्हे शाखेच्या असं कळतंय। यात कुणाकुणाची नाव आहे, आणखी काय पोलिसांच्या हाती लागलंय?
अद्याप या सगळ्या गोष्टींमध्ये कुणाची नावं आहेत, नावं अद्याप कळू शकलेली नाही. पण गेल्या 2 दिवसांपासून SIT टीम या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो अत्यंत वेगाने करताना आपल्याला बघायला मिळतोय. जे ट्रस्ट आहे या ज्यात अशोक खराचं नाशिकच्या सिन्नर भागातील एक मंदिर आहे आणि त्याच मंदिराचं ट्रस्ट आहे आणि तो अध्यक्ष आहे स्वतः. आणखीन काही त्याच्या घरातले सुद्धा लोक या ट्रस्टवरती विश्वस्त आहेत. आणखीन काही लोक विश्वस्त आहेत. या सगळ्या विश्वस्तांची आज चौकशी करण्यात येणार होती, कारण या ट्रस्टच्या माध्यमातून देखील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झालेला आहे अशा पद्धतीचं संशय जे SITला आहे. कारण मागच्या 2 दिवसांपासून ज्या पद्धतीने जे अशोक खराचे हे प्रॉपर्टी आहे ते समोर येत आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. मोठ्या प्रमाणात माया या अशोक खरातने मागच्या काही वर्षांपासूनच हे जमवलेलं आहे असंही संशय आहे. नाशिक असेल, सिन्नर असेल, शिर्डी भाग असेल, इथे वेगवेगळ्या ठिकाणी या अशोक खराचे प्रॉपर्टी आहेत आणि त्याच अनुषंगाने याच ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे असं संशय आहे. त्यामुळे या मंदिराचे पुजारी असतील आणि अशोक खराचा जो फार्म हाऊस आहे तिथले काही लोक असतील आणि विश्वस्त असतील असे वेगवेगळ्या अंगाने म्हणजे जे एकूणच अशोक खराशी जोडलेले आहेत अशा सगळ्या लोकांची चौकशी आज जे ते एकूणच करण्यात जे येणार आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे. त्यामुळे नेमकं या सगळ्या चौकशीतून हे लोक काय माहिती देतात ते देखील बघावं लागेल. जी किरण, खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.